एकच दृष्टी आहे, या निमित्तानं संतांच्या रूपकातून खंडोबा आपल्या पुढे सादर व्हावा आणि तो प्रयत्न अभंगाच्या दृष्टीनं आणि सगळं जुळवून आणण्याचा केलाय. सगळीकडे जे जे दृष्टी आहे ते त्या दृष्टीमध्ये सगळं हरिरूप आहे. महाराज म्हणतात सगळ्यांच्या एक भगवान एक वासुदेव संत पाहतात. म्हणजे कोणी पाहिलं का नुसतं तुम्ही वरवर सांगता? पाहिला नाही कोणी. अहो ज्ञानोबारायांनी पैठण मध्ये ज्यावेळेला ते शुद्धी पत्रा करतात ज्ञानोबाराय गेले. मला त्या लोकांनी विचारलं तुझं नाव? मी ज्ञानदेव. असं अरे म्हणले येड्या, ते आवाज दिला ज्ञानदेवा. म्हणजे अहो तुमचं नाव ज्ञान? हो ज्ञानदेव. अहो म्हणले समोर तो पखालीला पाणी वाहणारा रेडा आहे, त्याचंही नाव ज्ञानदेवच आहे. म्हणले खरं सांगू, आमचं नुसतं नाव एक आहे, याच्यात नवल काय? त्याचा माझा आत्मा एकच आहे. रेड्याचा तुमचा आत्मा? हो. म्हणजे त्याचा तुमचा आत्मा एक आहे. मग त्याला मारलं तर तुम्हाला लागेल का? का नाही? जर त्याचा आणि माझा आत्मा एक आहे तर त्याला मारल्यानंतर मला लागायलाच हवं. प्रयोग करून बघू लगेच. आणा म्हणले कोणीतरी चाबूक. आणला चाबूक. मला त्या रेड्याच्या पाठीवरती आसोळाचे तडाके ताड ओढल्या बरोबर मला तिकडे ज्ञानोबा आहे विवळले. आई ग, मुक्ताईनं पाहिलं ज्ञानोबाराच्या पाठीकडे ते वलकर बाजूला केलं. ज्ञानोबाराची पाठ काळी निळी झालेली. मारावं त्या रेड्याला आणि त्या आसोळाचे तडाके ते वळ उठावेत ज्ञानोबाराच्या अंगावरती. हे सगळ्यांनी पाहिलं. म्हणले हा बंगाली विद्या तर नाही शिकून आला. मग विश्वास नव्हता म्हणून रेडा वदवला. पण का सांगायचंय मला, बरं त्या रेड्याकडे पाहिल्यानंतर ज्यावेळेला मारलं त्या रेड्याला पण वळ मात्र उठले ज्ञानोबाराच्या अंगाला, त्यावेळेला सगळे सगळे विप्र शरण आले आणि त्यांनी शरण येऊन सांगितलं आज आम्हाला कळलं. आणि मग अशी गोड प्रमाण ज्ञानदेव म्हणे तो हे माझा आत्मा. ज्ञानदेव म्हणे तो हे माझा आत्मा. वेगळी काम्हा तया नाही. वेगळी काम्हा तया नाही. ज्ञानदेव म्हणे तो हे माझा आत्मा. ज्ञानोबा म्हणतात त्याचा माझा आत्मा एकच आहे. मग त्याला मारल्यानंतर मला लागायलाच हवं. म्हणजे ज्ञानोबाऱ्याला रेड्याचा आणि त्यांचा आत्मा एकच वाटला. चला पुढे. एकनाथ महाराज. महाराज एकनाथ महाराजांनी ती पवित्र कावड काशीहून आणलेली आणि रामेश्वराला अर्पण करण्याकरता चालवलेली. वाटेमध्ये ताणलेलं गाढव आणि त्या गाढवाच्या मुखात ती कावड रीती केली. शेजारच्याने पाहिलं नाथ बाबा अहो काय केलं? एवढी पवित्र कावड या गाढवाच्या मुखात. नाथ बाबा म्हणले खरं सांगू, मला आता या क्षणी त्या गाढवामध्ये माझा रामेश्वरच दिसला. नाथ बाबाला गाढवात रामेश्वर दिसला कारण नाथ बाबा स्वतः देव झाले. आम्हाला आजही गाढवात गाढवच दिसतं कारण आम्ही